निश्चितच मला वाटतंय का या पद्धतीनं शेतकरी म्हणून ते आलेले आहेत आणि त्याची निश्चितच चांगला परिणाम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभा राहणार। त्याचा फायदा आखरी या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याला फायदा होणारच। दबाव वाढणारच आहे। आखरी कसं आहे तर आम्ही सगळे मिळून एकत्र लढलोच पाहिजे आणि तो शेतकरी त्याच्यासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता लढणं फार महत्त्वाचं आहे आणि कुठलाही मतभेद न करता लढलो तर शेतकरी खऱ्या अर्थानं उभा राहील। इथे आमचे काही पदाधिकारी आहेत ते सगळे इथे थांबणार आहे। तर 10 मंगल कार्यालयात आपण कार्यकर्त्याची राहण्याची व्यवस्था केली कारण त्यांची अधिक वाखे करून काही समोर जाणं शक्य नाही आणि म्हणून इथे आम्ही रात्रीचं वापस येणार आणि मग बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ। आज पुढची भूमिका जाहीर करू संध्याकाळी। तर आंदोलनाला काही फार मोठा वेळ लागत नाही। कसं आहे आमचं ठरलेलं आहे, लोक आहे तो गांधीगिरी से, नाही आहे तो फिर भगतसिंगगिरी से। आम्ही कोणाला उडवू पण शकतो। एवढे सगळी पोलीस यंत्रणा फेल केली नाही केली, आम्ही केली ना फेल, कमी ताकदीमध्ये केली, कमी वेळात केली। तुम्ही हे लक्षात घ्या। आम्ही 4-5 महिने झाले आंदोलन करतो आहे आणि कमी ताकदीमध्ये एक तर शेतकरी येत नाही, पहिल्यांदा तो आला बिचारा, ते सगळे नेते एकत्र आले म्हणून, नाही तर ते येणं शक्य नव्हतं आणि मग ते आले तर आता त्याचा व्यवस्थित आम्ही पाहतोय या आंदोलनाला एक चांगलं भविष्य निर्माण होईल असं वाटतं।